नीट प्रकरणी उपाययोजनांसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची आज बैठक। इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के राधाकृष्णन करणार नेतृत्व। राज्यातले काँग्रेसचे 13 खासदार मराठी भाषेतून खासदारकीची शपथ घेणार। मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठीतून शपथ घेण्याची सत्ताधाऱ्यांकडे ही मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलावली बैठक। नेते सरचिटणीस राज्यातले प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। पुढचे 3 दिवस कोकणासह राज्यात पावसाचा इशारा, तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। लातूरच्या अनेक भागात तुफान पावसाची हजेरी। उजेड मार्गावरचा पूल पाण्याखाली, या मार्गावरची वाहतूक ठप्प। वाशिममध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर, अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप। जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। 8 ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन। धुळे जिल्ह्यातल्या पावसाला जोरदार सुरुवात। शिरपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। उल्हासनगरात 10 ते 15 जणांच्या टोळीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। नांदेडच्या देगलूरमध्ये कुत्र्यांचा हैदोस। पिसाळलेल्या कुत्र्याचा 20 जणांना चावा। शासकीय रुग्णालयामध्ये रेबीज इंजेक्शनाचा तुटवडा। कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये रागाच्या भरात तरुणाची 3 दुचाकींना धडक। दुकानाच्या दारात बसायला न दिल्यानं तरुणाचं कृत्य। जमावाकडून तरुणाला चोप। मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा 131 वर्ष जुना बेलासी उड्डाण पूल आजपासून बंद। पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 18 महिने वाहतूक बंदचे आदेश।